शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा मराठी व्याकरणातील भाग पाहणार आहोत. त्याचं नाव आहे अलंकार. अलंकारावर एक तरी प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेत पाहायला मिळतो. बघा, त्या अलंकाराचा आज आपण पहिल्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं त्याची कन्सेप्ट, संकल्पना काय आहे, त्याचे प्रकार काय आहेत, अलंकारातील जे काही भाग कोणते-कोणते असतात, हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पूर्ण आठवड्यामध्ये आपण अलंकार हा जो घटक आहे, त्याचे संपूर्ण एक-एक म्हणजे एक-एक प्रकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक-एक प्रकार आपण त्यामध्ये शिकून घेणार आहोत. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग अलंकार. बघा, पण मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, जर आपण आमच्या ही पी-डी-एफ आपल्याला जर हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. बघूयात मग प्रस्तावना या ठिकाणी. महा-टी-ई-टीसाठी अलंकार हा महत्त्वाचा आणि निर्णायक घटक आहे. काठिण्य पातळी याची आपण म्हणजे उच्च दिल्या असल्यामुळे केवळ व्याख्यापाठ करून आपल्याला चालणार नाही. तर कवितेच्या ओळीमधील जो सूक्ष्म अर्थ आहे, तो अर्थ आणि अलंकारामधील पुसटसा जो फरक आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला ओळखावा लागतो. तर अलंकाराची व्याख्या आणि संकल्पना आपण पाहूयात. बघा, अलंकार कशाला म्हणायचं असतं, तर भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते आणि तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. मग तिचे गुणधर्म आहेत, त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. कवी किंवा लेखक आपले विचार अधिक प्रभावी, आकर्षक आणि परिणामकारक करण्यासाठी शब्दांची आणि अर्थांची विशिष्ट गुंफण करतात. त्यालाच आपण थोडक्यात अलंकार असे म्हणत असतो. बघा, या ठिकाणी मग अलंकाराचे जे महत्त्वाचे घटक आहेत, ते कोणते-कोणते आहेत? अलंकार समजून घेण्यासाठी की 4 संकल्पना स्पष्ट असणे गरजेचं असतं. त्यामध्ये बघा, अनेकदा थेट उपमेय किंवा उपमान ओळखायला विचारले सुद्धा आपल्याला जात असते महा-टी-ई-टीमध्ये किंवा इतर काही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये. तर उपमेय कशाला म्हणायचं ते आपण या ठिकाणी पाहूयात. ज्याची तुलना करावयाची आहे किंवा ज्याचे वर्णन कवी करत आहेत, तो मुख्य घटक तो म्हणजे उपमेय असतो. तुझे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. यात मुख जे आहे हे उपमेय आहे. बघा, आता बघ, उपमान कशाला म्हणायचं असतं? ज्याच्याशी तुलना करावयाची आहे असा श्रेष्ठ घटक. मग वरच्या वाक्यात जर तुझे मुख चंद्रासारखे आहे, याच्यात मुख हे उपमेय आहे, तर चंद्र हा या ठिकाणी उपमान आहे. असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आता समान धर्म काय आहे बघूयात. बघा, उपमेय आणि उपमान या दोन्हींमध्ये असणारा सारखेपणा किंवा त्यांचा समान गुण. बघा, वरील वाक्यात सुंदरता हा समान धर्म आहे. म्हणजे या ठिकाणी आपण वाक्य जर वाचलं तर तुझे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. म्हणजे मुखही सुंदर आहे आणि चंद्रही सुंदर आहे. म्हणजे दोघांमध्ये तो समान धर्म आहे किंवा समान गुणधर्म आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे या ठिकाणी साम्यवाचक शब्द. सारखेपणा दाखवणारा शब्द. जसे की सारखे, सम, समान, परी, गत, सदृश आणि प्रमाणे यासारखे जे शब्द आपल्याला वाक्यात पाहायला मिळत असतील, तर अशांना आपण साम्यवाचक शब्द असं म्हणत असतो. बघा, या वरच्या वाक्यामध्ये आपण जर पाहिलं तर चंद्रासारखे, सारखे हा त्या या वाक्यामध्ये काय आहे? थोडक्यात तो साम्यता दाखवणारा तो शब्द आहे, म्हणून त्याला साम्यवाचक शब्द आहे असं म्हणता येईल. बघा, हे 4 गुणधर्म किंवा हे 4 घटक आपल्याला या अलंकारामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. परत एकदा उपमेय आहे. त्यानंतर बघा, उपमान आहे. उपमानासोबतच आपल्याला समान धर्म आणि साम्यवाचक शब्द हे 4 घटक माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, आता मग अ, अलंकाराचे मुख्य प्रकार आपण या ठिकाणी पाहूयात. आपण एक-एक प्रकार आपण पूर्ण आणखी डीपमध्ये जाणार आहेत, परंतु एका-एका व्हिडिओमध्ये एक-एक प्रकार आपण पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकार आपण एकदा फक्त काय करूया त्यावरती नजर मारूयात आणि मग उद्यापासून म्हणजे एकेका व्हिडिओमध्ये आपण एक-एक प्रकार आपण घेऊयात. बघा, त्यानंतर मग आता अलंकाराचे मुख्य प्रकार हे 2 आहेत.
त्यामध्ये मग शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. आता शब्दालंकार शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे निर्माण होणारे जे सौंदर्य असतं, त्याला शब्दालंकार म्हणतात आणि शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थामुळे जे निर्माण होणारं सौंदर्य आहे, त्याला अर्थालंकार असं म्हणत असतात. मग आता शब्दालंकारमध्ये जर आपण पाहिलं, तर महा-टी-ई-टीमध्ये यमक, अनुप्रासपेक्षा श्लेष अलंकारावर जास्त भर असतो. बघा, मग श्लेष अलंकार हा एक शब्दालंकाराचा प्रकार आहे. पण श्लेष कशाला म्हणायचं? जेव्हा एकच शब्द वाक्यात 2 किंवा अधिक अर्थाने वापरला जातो, तेव्हा तो श्लेष अलंकार होतो. जसं की उदाहरण जर पाहिलं तर अभंगश्लेष शब्दाची फोड न करता 2 अर्थ निघतात. बघा, उदाहरण जर पाहिलं आपण तर मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. बघा, मित्राच्या या ठिकाणी मित्र म्हणजे सूर्य आहे आणि मित्र म्हणजे सखा आहे. तर मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. हे वाक्य तर हे दोन वेगवेगळे अर्थ निघतात. परंतु शब्दाची फोड न करता 2 अर्थ ज्यावेळेला निघतात त्याला अभंगश्लेष असं म्हणत असतात. आणि सभंगश्लेष शब्दाची फोड करून 2 अर्थ काढावे लागतात. जसं की श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न वरी. बघा, या ठिकाणी आपल्याला सांगितले नवरी म्हणजे वधू आणि नवरी म्हणजे वरणार नाही किंवा निवडणार नाही. असं या ठिकाणी वेगवेगळे अर्थ त्या ठिकाणी काढलेले आहेत. बघा, शब्दाची फोड करून 2 अर्थ काढावे लागत असतील तर ते सभंग श्लेष आपल्याला पाहायला मिळतील. बघा, या ठिकाणी परत एकदा श्लेष अलंकार काय आहे? जेव्हा एकच शब्द वाक्यात 2 किंवा अधिक अर्थांनी तो वापरलेला असतो, त्यावेळेला तो श्लेष अलंकार असतो. आता अर्थालंकारमध्ये जर पाहिलं तर साधे अलंकार जसे की उपमा, उत्प्रेक्षा, रूपक वगळून थेट मराठीच्या कठीण पातळी अलंकारावर आपण या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामध्ये मग अपन्हुती अलंकार जो आहे, अपन्हुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. जेव्हा उपमेयाला लपवून ते उपमेय नसून उपमानच आहे, असे भासवले जात असते, त्यावेळेला तो अपन्हुती अलंकार त्या ठिकाणी होतो. यात न, नव्हे, नोहे, कसले असे नकारार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात. हे नयन, नलीन हे, नच हे नयन. बघा, अश्रू नव्हेत हे, हे तर दवबिंदूंचे सावन. म्हणजे असे हे आपल्याला इथं पाहायला बघा, या ठिकाणी पहिल्या वाक्यात जर पाहिलं आपण, हे डोळे नाहीत तर हे कमळ आहे. बघा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल उपमेय जर पाहिलं, तर बघा उपमेय हे डोळे आहेत आणि नाकारून उपमान हे कमळ असल्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून मग त्यानंतर मग आपल्याला सांगता येईल, की अपन्हुतीमध्ये मग काय केलं जातं, की अपन्हुती म्हणजे उपमेयाला ज्यावेळेला लपवून ते उपमेय नसून बघा ते उपमानच आहे असं भासवलं जात असतं. त्यावेळेला हा अपन्हुती अलंकार होताना पाहायला मिळतो. आता व्यतिरिक्त अलंकार आहे, जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे. बघा, म्हणजे असे वर्णन केले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. जसं की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हा व्यतिरेक अलंकार आहे. बघा, देवाचे नाव हे उपमेय आहे आणि अमृतापेक्षाही उपमान. म्हणजे अमृत हे उपमान आहे, जे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि गोड असल्याचे या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे, असं वर्णन असेल तर तो व्यतिरेक अलंकार असतो. आता अर्थांतरन्यास बघा, म्हणजे या ठिकाणी दुसरा अर्थ शेजारी ठेवणे, जेव्हा एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण दिले जाते किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो, तेव्हा हा अलंकार होतो. उदाहरण जर पाहिलं आपण बघा, तदी तर खग भेने वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन बसला तो जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामासे येतो. बघा, अशा म्हणजे स्पष्ट पहिल्या 3 ओळी जर पाहिल्या, तर या नलराजाने हंसाला पकडल्यावर इतर पक्षी कसे पळाले, हे विशेष उदाहरण दिले आणि शेवटच्या ओळीत कठीण समयी कोण कामी येत नाही, हा सामान्य सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणून मग या ठिकाणी आपण जर पाहिलं, तर हा अर्थांतरण्यास हा अलंकार आपल्याला पाहायला मिळतो. बघा, त्यानंतर दृष्टांत अलंकार आहे आणि दृष्टांत अलंकार आणि अर्थांतरण्यास बाबतला फरक काय आहे? दृष्टांतमध्ये एखादा विचार पटवून देण्यासाठी तसाच दुसरा दाखला दिला जातो. तर अंतरांतरण्यास
यामध्ये थेट सिद्धांत थोडक्यात काय केला जातो? मांडला जातो. जसं की "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार." अशा पद्धतीने यावरून आपल्याला लक्षात येत आहे. त्यानंतर आहे भ्रांतिमान आणि दुसरा आहे विरुद्ध संदेह. बघा हे देखील अलंकार खूप गोंधळ निर्माण करतात. संदेह अलंकार जर पाहिलं, उपमेय कोणते आणि उपमान कोणते? असा संभ्रम निर्माण होऊन मनाची द्विधा अवस्था शेवटपर्यंत राहते. म्हणजे नक्की काय आहे ते समजत नाही. हा दोरखंड आहे हिसाब. या ठिकाणी निर्णय होत नाही. मग अशा वेळेला तो संदेह अलंकार असतो. त्यानंतर भ्रांतिमान अलंकार जर पाहिलं, तर उपमेयालाच भ्रमामुळे उपमान समजले जाते आणि त्यानुसार कृती घडते. भ्रमपूर्ण होऊन थोडक्यात कृती घडत असते. बघा, भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे, पाहुनी मानुई तिचीच विशाल नेत्रे, घालावया अंजन त्यास पुढे कवितो. बघा, त्यानंतर धावे परी कमलकंटक लग्न होतो. म्हणजे इथं या ठिकाणी कमळाच्या पाकळ्यांवर बसलेल्या भुंग्यांना कवी भ्रमाने प्रेयसीचे डोळे डोळे समजतो आणि त्यात अंजन काजळ घालण्यासाठी तो पुढे जातो. इथे भ्रम पक्का होऊन कृती घडली आहे, असं ज्यावेळेला आपल्याला पाहायला मिळत असेल, त्यावेळेला तो भ्रांतिमान अलंकार असतो, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढे आहे असंगती. बघा, कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य भलत्याच ठिकाणी असे वर्णन जिथे असते, तिथे असंगती अलंकार असतो. उदाहरण जर पाहिलं तर "गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला." प्रेमनायकाचं स्पष्टीकरण जर पाहिलं तर प्रेमनायकाच्या हृदयात निर्माण झाले, ते म्हणजे कारण त्याची पत्नी लाली बघा सॉरी कारण त्याची लाली नायकीच्या गालावर दिसली, हा त्याचा परिणाम आहे. आणि "गुलाब माझ्या हृदयी फुलला" आणि थोडक्यात अ, रंग तुझ्या गालावर खुलला. असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे हे असंगती आहे. म्हणजे एका ठिकाणी त्याचे कार्य आणि बघा लक्ष त्याचे आणि भलत्याच ठिकाणी त्याचं म्हणजे अशा पद्धतीनं आहे. म्हणजे थोडक्यात कारण एका ठिकाणी असतं आणि कार्य एका ठिकाणी असतं. असं वर्णन जिथं आपल्याला पाहायला मिळेल तिथं ते असंगती अलंकार असतो. स्वभावोक्ती अ, अलंकार एखादा प्राणी, स्थळ, वस्तू किंवा प्रसंगाचे हुबेहूब जसेच्या तसे पण अत्यंत कलात्मक आणि वेधक वर्णन जिथे असते त्या ठिकाणी आपल्याला स्वभावोक्ती अलंकार पाहायला मिळत असतो. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले उदर उघडे, पद लांबविले. बघा म्हणजे इथं मेलेल्या पक्षाचे अत्यंत वास्तववादी पण विदारक आणि काव्यमय वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मग आपल्याला सांगता येईल एखादा प्राणी, स्थळ, वस्तू किंवा प्रसंगाचं हुबेहूब जसेच्या तसे पण अत्यंत कलात्मक आणि वेधक वर्णन जिथं असतं, त्या ठिकाणी स्वभावोक्ती अलंकार आपल्याला पाहायला मिळत असतो. आता जर महा-टी-ई-टीसाठी काही विशेष टिप्स जर पाहिल्या तर परीक्षेत कवितेच्या ओळी देऊन पंक्तींवरील उपमेय ओळखा किंवा इथं कोणता समान धर्म साधला आहे, असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ अलंकार न ओळखता त्यातील 4ही घटक उपमेय, उपमान, समान धर्म आणि वाचक हे देखील आपण शोधण्याची सवय ठेवावी. म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला अलंकाराचा जो प्रकार आहे, तो आपण या ठिकाणी घेऊ. म्हणजे अलंकाराचे सर्व प्रकार आपल्याला या आठवड्यामध्ये पूर्ण आपण करणार आहोत. रोज एक प्रकारावरती व्हिडिओ आपला येणार आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जोडले राहा. नवीन-नवीन व्हिडिओसाठी किंवा नवीन-नवीन अपडेट्स घेण्यासाठी आपण आमच्याशी कनेक्ट राहा. आपल्याला नक्कीच आपल्या मित्रांना, आपल्या जवळच्यांना सर्वांना हे चॅनलची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा आणि यात ज्या पी-डी-एफ आहेत त्या देखील आपल्याला पाहण्यासाठी आपण आमचं टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करावं. धन्यवाद. थांबूयात या ठिकाणी. हो, नक्की.